जेव्हा माझं शालेय जीवन चालू होतं, तेव्हा मला एक मुलगी खूप आवडायची. ती पण तिथेच घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये राहत होती. मी बी.एम.सी. वसाहतीत राहायचो आणि ती बाहेरच्या गल्लीत. होय, त्या परिसरात चाळ नव्हती. सगळ्या अवघड गल्ल्या होत्या. ऐकायला वेगळंच वाटेल, पण गल्ली हीच व्याख्या बरोबर होती. एखाद्या शरीराने भरगच्च व्यक्ती जर त्या गल्लीत शिरली, तर त्या व्यक्तीला खेकड्यासारखं वाकडं चालण्याशिवाय पर्याय नव्हता. महाविद्यालयात माझा प्रवेश झाल्यावर तिच्या गल्लीतल्या एका मित्राला सांगून तिला प्रपोज केलं. तो मित्र ह्याला सेटिंग लावणं असं बोलत असे. तिच्या उत्तराची वाट बघत मी बुद्धनच्या दुकानाजवळ उभा होतो. बुद्धन आमच्या परिसरातील एका पानपट्टीवाल्याचं नाव. ऐकायला वेगळंच वाटतं ना? बुद्धन एका पानपट्टीवाल्याचं नाव आणि रत्नदीप एका भोंदू मुलाचं नाव. तिचा मित्र त्या दिवशी भेटलाच नाही. दुसऱ्या दिवशी भेटला आणि म्हणाला ती नाही बोलली. मी क्षणभर शांत झालो. नंतर त्याला विचारलं, नक्की काय बोलली ती? तो काही करून सांगत नव्हता, पण खूप वेळा विचारल्यावर तो बोलला. ती बोलली की शी तो काळ्या ढापण्या. मी नाही बाबा. त्याचे हे उत्तर ऐकून माझ्या कपाळातच गेल्या. रात्रभर डोकं दुखलं. वेळ गेला तसा मी ती गोष्ट विसरून गेलो. थोड्या वर्षांनी माझ्या खास मित्रांनी, जो खूप गोरा आणि उंच होता, त्याने तिला पटवलं. एका क्षणासाठी परत माझ्या कपाळातच गेला. पण दुसऱ्या क्षणी मन मोठं करून मित्र खुश आहे म्हणून शांत झालो. त्याच्यासोबत तिचं काही महिनेच चाललं आणि ब्रेकअप झाला. तिचं लग्नही ठरलं. सगळं खूपच घाईत झालं. तिच्या लग्नात तिचा पूर्वीचा प्रियकर, तो माझा पक्का मित्र आणि आम्ही निर्लज्जासारखे हजेरी लावून आलो. परत वर्षामागून वर्ष गेली. सगळं बदललं होतं. तिचं इंस्टाग्राम प्रोफाईल अचानक दिसलं. लगेच फॉलोची रिक्वेस्ट पाठवली. तिनेही ती लगेच ॲक्सेप्ट केली. मी घाईघाईत तिला हाय ओळखलंस का मला असा मेसेज पाठवला. तिचाही मेसेज आला, हो ओळखलं ना. का नाही ओळखणार. मी खुश झालो. मग 1 तास नुसतं काय चाललंय, हा कसा आहे, ती काय करते आता, घरचे कसे आहेत, अशा वायफळ गप्पा चालल्या होत्या. अचानक तिने विचारलं, तू का जागा? एवढ्या रात्री जीएफशी बोलतोयस का? मी तिच्यासाठी जागा होतं, पण आता तिला हे कसं सांगणार म्हणून तिला बोललो, नाही गं, असं झोप येत नाही. अचानक ती बोलली, मुलींपेक्षा तुमचं लाईफ किती चांगलं आहे. मी तिला सांगत होतो की असं काही नाही, सगळंच चांगलं आहे. पण ती बोलली, ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. मी तिला हसवण्यासाठी दुसरा विषय काढला, पण ती आता बोलत सुटली होती. म्हणाली, ज्याचं लग्न नाही झालं त्याचं लाईफ किती मस्त असतं. मी बोललो, तू खुश आहेस ना? ती म्हणाली, आहे पण आणि नाही पण. 50-50. ती फक्त मला बुचकळ्यात टाकत होती. मी विचारत होतो, असं का? पण ती उत्तर देणं टाळत होती. परत मी तिला हसवण्यासाठी बोललो, तू खूप जाडी झालीस गं, पण तरीही छान दिसतेस. ती हसली आणि परत थोड्या वेळाने म्हणाली, हां, शेवटी एका मुलाची आई ना. हे ऐकून माझ्या परत एकदा कपाळातच आल्या. तिने स्वतःच्या मुलाचा फोटो पाठवला. त्याचं नाव सांगितलं. 2 वर्षाचा मुलगा होता. मी मस्त वा सुंदर सुरेख ह्या गोड शब्दांची रांग लावली. परत तिने स्वतःची लाईफ किती कठीण आहे हे सांगणं सुरू केलं. मी म्हणालो, हे बघ, आपल्या आनंदाची चावी आपल्याच हातात असते आणि आपण चारी बाजूला असलेले दुःख पाहून आनंदाला टाळ लावून बसतो.
त्यावरती परत ह्या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत असंच बोलू लागली. आता मला कंटाळा यायला लागला तिच्याशी बोलून. मी तिला म्हटलं, हे बघ आता मला झोप येते, मी झोपतो, तू पण झोप. उद्या कामाला जायचं ना तुला. खूप वर्षांनी तुझ्याशी बोलून चांगलं वाटलं. मी आशा करतो की तू 50-50 नाही तर 100% खुश होशील. शुभरात्री. ती म्हणाली, मी खुशच आहे रे. तरी पण असं बोलून तिनेही निरोप घेतला. तिच्या तरी पण या शब्दात ती खुश नसल्याचं स्पष्टपणे समजत होतं. पण माझ्या हातात मी स्वतः खुश राहणं एवढंच होतं. शेवटी आपलं जीवन सुखात जाईल की दुःखात हे ज्याच्या त्याच्या हातात असतं.